मी तसं काय ऑप्शन वगैरे कधी आजपर्यंत ट्रेड केलेला नाहीये, काही नाही केलेलं आहे तसं. पण हा, शेअर मार्केटमध्ये पैसे वाढतात हे मला माहिती होतं. त्यानंतर माझ्या डोक्यात कन्फर्म होतं, ज्या गोष्टीचं पैशांबद्दल आपल्याला नॉलेज नाही तिथं हात घालायचा नाही. मला खर्च करायला खूप आवडतं, खूप पैसे खर्च करायला आवडतं. मग त्यासाठी मला कमवायला वे पण जास्त पाहिजे. मला त्याने सांगितलं, तू अशा सरांचा तुला एक नंबर देतो, त्यांना फोन कर. त्यांना फोन केल्यानंतर त्यांचे झूम मीटिंग्स असतील त्या झूम मीटिंग्स अटेंड कर. झूम मीटिंग अटेंड झाल्यानंतर मग बघ तुझं डिसिजन घे. मी जस्ट झूमला अटॅच झालो. झूमची पहिली मीटिंग संपतात माझ्या मित्राचं माझं फोनवर बोलणं झालं. म्हणलं भाई, कॉन्फिडन्स येतोय म्हणलं आपल्यामध्ये, आपण करू. हा, मित्रतन दोंदे माझं नाव. मी आलोय नाशिकवरनं. तर मी तसं काय ऑप्शन वगैरे कधी आजपर्यंत ट्रेड केलेला नाहीये, काही नाही केलेलं आहे तसं. पण हा, शेअर मार्केटमध्ये पैसे वाढतात हे मला माहिती होतं. सो शेअर मार्केटचा एक बेसिक कोर्स फक्त लॉकडाऊनच्या आधी मी केला होता. समथिंग त्याची फीज त्यांनी समथिंग 15,000 रुपये घेतली होती माझ्याकडनं. नाशिकचेच येते, त्यांचं नाव सांगणार नाही मी, चांगले संबंध आहे त्यांचे आमचे. तर तेव्हा कुठं थोडंफार मला नॉलेज आलं होतं. आल्यानंतर मग मी ठरवलं होतं की आपण जसे आपल्याकडे पैसे जमतील तसं आपण एक स्टॉक 2 स्टॉक घेऊन ठेवायचे, कसे काय असेल ना घेऊन ठेवायचे. तर आता तसं म्हणजे 4 वर्षांमध्ये माझ्याकडे आता फक्त 40,000 रुपये जमलेले माझ्या पोर्टफोलिओला. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात कन्फर्म होतं, ज्या गोष्टीचं पैशांबद्दल आपल्याला नॉलेज नाही तिथं हात घालायचा नाही. हे माझं कन्फर्म होतं डे 1 पासून. आज माझं 28 इयर रनिंग आहे. माझं बिझनेस पण सक्सेसफुली अंबाडे म्हणजे नाशिक MIDCला सक्सेसफुल रन होतोय. तर मला सकाळी 8 वाजेपासून तर 11 ते 11:30 वाजेपर्यंत काम असतं. त्याच्यानंतर दिवसभर मी पूर्ण फ्री असतो. तर हे मला माहिती होतं की माझा टाइम कसं काय. तर याच्या मागची एक बॅच झालेली, त्या बॅचमध्ये माझा एक मित्र आलेला, माझा बॅचमेटच येतो. तो सांगत नव्हता मी कुठे गेलोय काय गेलोय, कारण तो जोपर्यंत कॉन्फिडंट नव्हता या गोष्टीवर तो मला असं बोललो होतं की मी तुला सांगू कसं काय, मीच अजून कॉन्फिडंट नाहीये. मग त्याने लेक्चर केलं. इकडे आल्यानंतर मग मला त्याने सांगितलं की असे सर आहेत, मी तुला नंबर देतो, तू फोन कर म्हणे त्यांना. ते स्वतः फोन उचलता आणि बोलता. म्हणलं रुपया, तुला माहिती आहे मला कसं पाहिजे, मला असं कान पिळून सांगितलं पाहिजे. आणि एकदम मला संशय लगेच होतो, हे मला खर्च करायला खूप आवडतं, खूप पैसे खर्च करायला आवडतं. मग त्यासाठी मला कमवायला वे पण जास्त पाहिजे मला. हा, तर मग मला आता 11, 12, 2-3 वाजेपर्यंत माझ्याकडे टाइम असतो. म्हणलं मी काम करू शकतोय म्हणलं त्याच्यामध्ये. मग मला त्याने सांगितलं, तू अशा सरांचा तुला एक नंबर देतो, त्यांना फोन कर. त्यांना फोन केल्यानंतर त्यांचे झूम मीटिंग्स असतील त्या झूम मीटिंग्स अटेंड कर. झूम मीटिंग अटेंड झाल्यानंतर मग बघ तुझं डिसिजन घे. मग मला त्याने नंबर दिला. रात्री 8, 8:30, 9चा टायमिंग होता. मी रुपयाला एवढं पण बोललो, म्हटलं दादा फोन उचलतील का तेवढं रात्री? तू कधी पण फोन कर, उचलता म्हणे. ते फोन केला, तुमच्या वडिलांनी उचलला फोन आणि बराच वेळ बोलले ते माझ्यासोबत. असं असतं. मी त्यांना पण माझी थोडीशी पास्ट जर्नी सांगितली. आणि मी जस्ट झूमला अटॅच झालो. झूमची पहिली मीटिंग संपतात माझ्या मित्राचं माझं फोनवर बोलणं झालं. म्हणलं भाई, कॉन्फिडन्स येतोय म्हणलं आपल्यामध्ये, आपण करू. मग हळूहळू रोज ते ट्रेडिंग करायला लागलो. भले मी कामात जरी असलो ना, कानामध्ये हेडफोन्स, मी त्यासाठी हेडफोन्स घेतले, ब्लूटूथवाले नाही घेऊन आपले वायरवाले घेतले, म्हणजे मोबाईल लांब नको जायला. मोबाईल खिशात, कानात हेडफोन्स ऐकत बसायचो फक्त. मी सर हे बोलताय, FRP काय, इनडिसिजन काय, कसं काय. आज त्या सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या आणि कॉन्फिडन्स आला माझ्यात, भाई मी उद्यापासून पैसे कमवू शकतोय. बस थँक्यू. आणि सरांमुळे येतं.